बातमी आहे पुण्यामधून। पुण्यामध्ये 8 ते 10 टोळक्यांचा धुडगूस पाहायला मिळतोय। भर वस्तीत गाड्या फोडत टोळक्यांची शिवीगाळ या ठिकाणी पाहायला मिळाली। पुण्यातील अप्पर इंदिरानगर मधील ही घटना आहे। मध्यरात्री तलवार कोयते घेऊन दहशत माजवली गेली आहे। पुण्यातील अप्पर इंदिरानगर मधील ही घटना। आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी फोन लाईन वरून जोडलेत। अमोल, काय अधिकची माहिती? काल रात्रीचा हा सगळा प्रकार आहे आणि अप्पर इंदिरानगर म्हणजे बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला हा सगळा प्रकार पाहायला मिळते। 7 ते 8 जणांचं टोळकं आहे। त्या हातामध्ये कोयता घेऊन अक्षरशः गाड्यांची तोडफोड करत घरांच्या दरवाजावर सुद्धा ते कोयते मारत असल्याचं या दृश्यांमधून पाहायला मिळते आणि त्यामुळे इथले जे स्थानिक नागरिक आहेत ते मोठ्या प्रमाणात घाबरलेले होते। काल ते पोलीस स्टेशनला सुद्धा गेलेले होते। अद्याप या सगळ्यांवर कारवाई झालेली नाहीये, पण सातत्याने पुणे शहरामध्ये अशा पद्धतीचे कोयते हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार आहेत ते सुरू असताना पाहायला मिळतात। अगदी 20 ते 22 वर्षाची मुलं आहेत, त्यांच्या हातामध्ये आपल्याला कोयता पाहायला मिळते आणि गाड्यांची तोडफोड या संपूर्ण इंदिरानगर भागामध्ये दुचाकी आणि चारचाकींची केलेली पाहायला मिळते। यानंतर घटनास्थळी पोलीस देखील आलेले होते आणि पुढचा तपास आहे तो पोलिसांकडून केला जात आहे। पण 2 दिवसापूर्वीच दत्तवाडी परिसरात सुद्धा एका तरुणावर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न आहे तो झालेला होता आणि त्यामुळे पुण्यात कोयता हातात घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार आहेत ते अजूनही सुरूच असलेले पाहायला मिळतात। त्यातला एक धक्कादायक प्रकार जो काल इंदिरानगर म्हणजेच बिबवेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये घडलेला आहे। जी अमोल, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।